व्हिडिओमध्ये आपण LPA रिझल्ट इंटरप्रिटेशनची माहिती घेऊयात. लाईन प्रोब ॲसेचे प्रकार. फर्स्ट लाईन LPA कोणाचे करावे? फर्स्ट लाईन LPA साठी नमुन्याची वाहतूक. LPA इंटरप्रिटेशन. चाचणीच्या निष्कर्षान्वये कोणती औषधं प्रभावी आहेत? FL-LPA रिझल्टचे प्रकार. IRL स्तरावर करावयाची कृती. INH रेझिस्टन्स निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर उपचार केंद्रावर काय कृती करावी? सेकंड लाईन LPA कोणाचे करावे? सेकंड लाईन LPA साठी नमुन्याची वाहतूक. चाचणीच्या निष्कर्षान्वये कोणती औषधं प्रभावी आहेत? सेकंड लाईन LPA रिझल्टचे प्रकार. IRL स्तरावर करावयाची कृती. उपचार केंद्रावर काय कृती करावी? लाईन प्रोब ॲसेचे प्रकार. फर्स्ट लाईन LPA ही चाचणी रिफॅम्पिसिन, INH, इथिओनॅमाइड या औषधांचा रेझिस्टन्स तपासण्यासाठी करण्यात येते. सेकंड लाईन LPA ही चाचणी मॉक्सिफ्लॉक्सेसिन, लिओफ्लॉक्सेसिन, इंजेक्शन अमिकासिन, कॅनामायसिन, कॅप्रिओमायसिन या औषधांचा रेझिस्टन्स तपासण्यासाठी करण्यात येते. फर्स्ट लाईन प्रोब ॲसे या चाचणीची माहिती घेऊयात. फर्स्ट लाईन LPA ही चाचणी रिफॅम्पिसिन, INH, इथिओनॅमाइड या औषधांचा रेझिस्टन्स तपासण्यासाठी करण्यात येते. CBNAT अथवा TrueNAT चाचणीसाठी 2 बेडका नमुने कोनिकल ट्यूबमध्ये घेण्यात येतात. हे नमुने शीतसाखळीमध्ये CBNAT अथवा TrueNAT केंद्रामध्ये पाठवण्यात येतात. या 2 नमुन्यातील एका नमुन्यावरती CBNAT अथवा TrueNAT चाचणी करण्यात येते व MTB डिटेक्टेड आणि रिफॅम्पिसिन रेझिस्टन्स किंवा सेन्सिटिव्ह निदान झाल्यास दुसरा नमुना फर्स्ट लाईन LPA साठी IRL अथवा कल्चर DST लॅबमध्ये पाठवण्यात येतो. LPAच्या चाचणीचा टर्न अराउंड टाइम 3 दिवस आहे. FL-LPA साठी नमुन्याची वाहतूक. LPA चाचणीसाठी कोनिकल ट्यूबमध्ये 1 बेडका नमुना शीतसाखळीमध्ये पाठवणं आवश्यक आहे. LPA चाचणीचा टर्न अराउंड टाइम 3 दिवस आहे. फर्स्ट लाईन या चाचणीचा निष्कर्ष कशा पद्धतीनं काढतात? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या क्षयरोगाच्या जीवाणूंमधील जीनच्या म्युटेशनचा अभ्यास करण्यात येतो. चाचणीच्या स्ट्रिपवरती वाईल्ड आणि म्युटंट या 2 प्रकारचे बँड दिसू शकतात. या बँडच्या दिसण्यावरून निष्कर्ष ठरवण्यात येतो. प्रत्येक औषधासाठीच्या जीन संदर्भातील वाईल्ड आणि म्युटंट बँडची संख्या वेगवेगळी आहे. यामध्ये सर्व वाईल्ड बँड प्रेझेंट असतील व सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट असतील तर त्या औषधास रेझिस्टन्स नाही. एनी वाईल्ड बँड ॲब्सेंट असतील व सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट असतील तर रेझिस्टन्स इन्फर्ड म्हणजे औषधास रेझिस्टन्स आहे. एनी म्युटंट बँड प्रेझेंट असतील आणि सर्व वाईल्ड बँड प्रेझेंट असतील तर त्या औषधास रेझिस्टन्स डिटेक्टेड आहे. एनी म्युटंट बँड प्रेझेंट असेल आणि एनी वाईल्ड बँड ॲब्सेंट असेल तर रेझिस्टन्स डिटेक्टेड आहे. क्लिनिकल इंटरप्रिटेशनमध्ये रेझिस्टन्स आढळून आल्यानंतर औषधं प्रभावी आहेत का याबाबत निर्णय घेता येणं शक्य आहे. RPOB जीन संदर्भात रेझिस्टन्स इन्फर्ड किंवा डिटेक्ट झाल्यास रिफॅम्पिसिन हे औषध प्रभावी ठरू शकणार नाही. CATG जीन संदर्भात रेझिस्टन्स इन्फर्ड किंवा डिटेक्ट झाल्यास हाय डोस INH प्रभावी ठरू शकणार नाही. INH जीन संदर्भात रेझिस्टन्स इन्फर्ड किंवा डिटेक्ट झाल्यास लो डोस INH व इथिओनॅमाइड औषध प्रभावी ठरू शकणार नाही. FL-LPA रिझल्टचे प्रकार. रिफॅम्पिसिन हाय डोस INH या औषधास रेझिस्टन्स आहे. इथिओनामाइड या औषधास रेझिस्टन्स नाही. रिफॅम्पिसिन या औषधासाठी
आरपीओबी या जीनमधील म्युटेशन पाहतात. आरपीओबी जीन परीक्षणासाठीचे सर्व वाईल्ड बँड प्रेझेंट आहेत आणि एनी म्युटंट बँड प्रेझेंट आहेत. त्यामुळे रिफॅम्पिसिन औषधासाठी रेझिस्टन्स आहे. INH या औषधाच्या हाय डोस मात्रेस रेझिस्टन्स आहे का हे कॅटजी जीनमधील म्युटेशननं ओळखता येतं. येथे कॅटजी मधील एनी वाईल्ड बँड ॲब्सेंट आहे व एनी म्युटंट बँड प्रेझेंट आहे. हाय डोस INH औषधास रेझिस्टन्स आहे. INH-A या जीनमधील म्युटेशनमुळे लो डोस INH व इथिओनॅमाइड या औषधास रेझिस्टन्स आहे का हे समजतं. या उदाहरणात INH-A मधील सर्व वाईल्ड बँड प्रेझेंट व सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट आहेत. त्यामुळे INH लो डोस व इथिओनॅमाइड औषधास रेझिस्टन्स नसल्याचं निष्पन्न होत आहे. रिफॅम्पिसिन, हाय डोस INH, इथिओनॅमाइड या औषधास रेझिस्टन्स आहे. आरपीओबी जीनसाठीचे सर्व वाईल्ड बँड प्रेझेंट आहेत आणि एक म्युटंट बँड प्रेझेंट आहे. त्यामुळे रिफॅम्पिसिन औषधास रेझिस्टन्स आहे. कॅटजी जीन संदर्भातील सर्व वाईल्ड बँड प्रेझेंट आहेत आणि एक म्युटंट बँड प्रेझेंट आहे. त्यामुळे हाय डोस INH या औषधास रेझिस्टन्स आहे. INH जीनसाठीचे एनी वाईल्ड बँड ॲब्सेंट आहेत आणि एक म्युटंट बँड प्रेझेंट आहे. त्यामुळे इथिओनॅमाइड या औषधास रेझिस्टन्स आहे. रिफॅम्पिसिन, हाय डोस INH आणि इथिओनॅमाइड या औषधास रेझिस्टन्स नाही. आरपीओबी जीन संदर्भातील सर्व वाईल्ड बँड प्रेझेंट आहेत. सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट आहेत. त्यामुळे रिफॅम्पिसिन औषधास रेझिस्टन्स नाही. कॅटजी जीनसाठीचे सर्व वाईल्ड बँड प्रेझेंट आहेत. सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट आहेत. त्यामुळे हाय डोस INH औषधास रेझिस्टन्स नाही. INH-A जीन बद्दलचे सर्व वाईल्ड बँड प्रेझेंट आहेत. सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट आहेत. त्यामुळे लो डोस INH व इथिओनॅमाइड औषधास रेझिस्टन्स नाही. रिफॅम्पिसिन इन्फर्ड म्हणजे रिफॅम्पिसिन या औषधास रेझिस्टन्स आहे. हाय डोस INH या औषधास रेझिस्टन्स आहे आणि इथिओनॅमाइड या औषधास रेझिस्टन्स नाही. आरपीओबी जीन संदर्भातील एक वाईल्ड बँड ॲब्सेंट आहे व सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट आहेत. त्यामुळे रिफॅम्पिसिन या औषधास रेझिस्टन्स इन्फर्ड म्हणजे रेझिस्टन्स आहे. कॅटजी जीन संदर्भातील एक वाईल्ड बँड ॲब्सेंट आहे आणि एक म्युटंट बँड प्रेझेंट आहे. त्यामुळे हाय डोस INH या औषधास रेझिस्टन्स आहे. INH-A जीन संबंधातील सर्व वाईल्ड बँड प्रेझेंट आहेत व सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट आहेत. त्यामुळे इथिओनॅमाइड या औषधास रेझिस्टन्स नाही. रिफॅम्पिसिन इन्फर्ड म्हणजेच रिफॅम्पिसिन या औषधास रेझिस्टन्स आहे. हाय डोस INH व इथिओनॅमाइड या औषधास रेझिस्टन्स आढळून आला नाही. आरपीओबी जीन संबंधातील 8 पैकी एक वाईल्ड बँड ॲब्सेंट आहे. सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट आहेत. त्यामुळे रिफॅम्पिसिन या औषधास रेझिस्टन्स इन्फर्ड म्हणजेच रेझिस्टन्स आहे. कॅटजी व INH-A जीन संदर्भातील सर्व वाईल्ड बँड प्रेझेंट आहेत व सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट आहेत. त्यामुळे INH व इथिओनॅमाइड या औषधास रेझिस्टन्स नाही. रिफॅम्पिसिन व हाय डोस INH या औषधास रेझिस्टन्स नाही. इथिओनॅमाइड या औषधास रेझिस्टन्स आहे. आरपीओबी जीन संदर्भातील सर्व 8 वाईल्ड बँड प्रेझेंट आहेत. सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट आहेत. त्यामुळे रिफॅम्पिसिन या औषधास रेझिस्टन्स नाही. कॅटजी जीन संदर्भातील सर्व वाईल्ड बँड प्रेझेंट आहेत. सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट आहेत. त्यामुळे हाय डोस INH या औषधास रेझिस्टन्स नाही. INH-A जीन संदर्भातील 2 पैकी एक वाईल्ड बँड ॲब्सेंट आहे. एक म्युटंट बँड प्रेझेंट आहे. त्यामुळे
लो डोस INH व इथिओनामाइड या औषधास रेझिस्टन्स आहे. हाय डोस INH या औषधास रेझिस्टन्स आहे. इथिओनामाइड रिफॅम्पिसिन औषधास रेझिस्टन्स नाही. RPOB जीन संदर्भातील सर्व वाईल्ड बँड प्रेझेंट आहेत. सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट आहेत. त्यामुळे रिफॅम्पिसिन या औषधास रेझिस्टन्स नाही. कॅजी जीन बाबतचा वाईल्ड बँड ॲब्सेंट आहे. एक म्युटंट बँड प्रेझेंट आहे. त्यामुळे हाय डोस INH या औषधास रेझिस्टन्स आहे. INH-A जीन संदर्भातील सर्व 2 ही वाईल्ड बँड प्रेझेंट आहेत, तर सर्व म्युटंट बँड्स ॲब्सेंट आहेत. त्यामुळे इथिओनामाइड या औषधास रेझिस्टन्स नाही. रिफॅम्पिसिन या औषधास रेझिस्टन्स आहे. हाय डोस, लो डोस INH, इथिओनामाइड या औषधास रेझिस्टन्स नाही. RPOB जीन संदर्भातील एक वाईल्ड बँड ॲब्सेंट आहे. एक म्युटंट बँड प्रेझेंट आहे. त्यामुळे रिफॅम्पिसिन या औषधास रेझिस्टन्स आहे. कॅजी व INH-A या जीन संदर्भातील सर्व वाईल्ड बँड प्रेझेंट आहेत. सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट आहेत. त्यामुळे INH व इथिओनामाइड या औषधास रेझिस्टन्स नाही. नो TUB असल्यानं LC ची प्रक्रिया सुरू केली आहे. कोणतेही वाईल्ड बँड अथवा म्युटंट बँड दिसत नाहीत व ट्युबोक्युलोसिस बँड दिसत नाहीत. त्यामुळे MTB डिटेक्ट झाला नाही. IRL स्तरावर करावयाची कृती. MTB आढळून आला आणि रिफॅम्पिसिन या औषधास रेझिस्टन्स नाही. फर्स्ट लाईन LPA साठी सॅम्पल IRL अथवा कल्चर DST लॅबला पोचल्यानंतर मायक्रोस्कोपी करण्यात येते. मायक्रोस्कोपी निगेटिव्ह आल्यास लिक्विड कल्चर करून नंतर LPA चाचणी करण्यात येते. LPA चाचणीमध्ये INH रेझिस्टन्स डिटेक्ट झाला अथवा न झाल्यास तसा अहवाल DTO, CTO व PHI यांना कळवण्यात येतो. रेझिस्टन्स डिटेक्ट झाल्यास त्या स्तरावर सेकंड लाईन LPA व पायरिझिनामाइड, लिनेझोलिड, मॉक्सिफ्लॉक्सेसिन, क्लोफॅझिमाइन या औषधांची कल्चर DST करून निष्कर्ष संबंधितांना कळवावा. INH रेझिस्टन्स निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर उपचार केंद्रावर काय कृती करावी? रिफॅम्पिसिन या औषधास रेझिस्टन्स नाही, मग काय कृती करावी? INH औषधास रेझिस्टन्स आढळून आला नसल्यास DSTB साठी लागू असणारे 2 महिन्यांसाठी HRZE व 4 महिन्यांसाठी HRE हे रेजिमेन सुरू करावेत. फर्स्ट लाईन LPA निष्कर्ष प्राप्त न झाल्यास 4थ्या अथवा 45व्या दिवशी व तदनंतर प्रयोगशाळेकडे पाठपुरावा करावा. INH औषधास रेझिस्टन्स डिटेक्ट झाल्यास 6 ते 9 महिन्यासाठी H मोनोपॉली रेजिमेन सुरू करावा. सेकंड लाईन LPA निष्कर्ष प्राप्तीसाठी 4थ्या अथवा 45व्या दिवसापर्यंत व तदनंतर कल्चर DST साठी 58 दिवसात निष्कर्ष प्राप्त न झाल्यास प्रयोगशाळेकडे पाठपुरावा करावा. या चाचण्यांमध्ये औषधास रेझिस्टन्स आढळून आल्यास लिनेझोलिड, क्लोफॅझिमाइन, सायक्लोसेरिन या औषधांचा प्राधान्यक्रमानुसार औषध बदलासाठी विचार करावा. सेकंड लाईन LPA. सेकंड लाईन प्रोब ॲसे या चाचणीची माहिती घेऊयात. सेकंड लाईन LPA ही चाचणी मॉक्सिफ्लॉक्सेसिन, लिओफ्लॅक्सेसिन, इंजेक्शन अमिकासिन, कॅनामायसिन, कॅप्रिओमायसिन या औषधांचा रेझिस्टन्स तपासण्यासाठी करण्यात येते. सिबिनॅट अथवा ट्रूनॅट चाचणीसाठी 2 बेडका नमुने कोनिकल ट्यूबमध्ये घेण्यात येतात. हे नमुने शीत साखळीमध्ये सिबिनॅट अथवा ट्रूनॅट केंद्रामध्ये पाठवण्यात येतात. या 2 नमुन्यातील एका नमुन्यावरती सिबिनॅट
अथवा ट्रूनॅट चाचणी करण्यात येते व MTB डिटेक्टेड आणि रिफॅम्पिसिन रेझिस्टन्स निदान झाल्यास दुसरा नमुना सेकंड लाईन LPA साठी IRL अथवा कल्चर DST लॅबमध्ये पाठवण्यात येतो. LPA चाचणीचा टर्न अराउंड टाइम 3 दिवस आहे. SL-LPA साठी नमुन्याची वाहतूक. SL-LPA चाचणीसाठी कोनिकल ट्यूबमध्ये एक बेडका नमुना शीत साखळीमध्ये पाठवणं आवश्यक आहे. SL-LPA चाचणीचा टर्न अराउंड टाइम 3 दिवस आहे. क्लिनिकल इंटरप्रिटेशनमध्ये रेझिस्टन्स आढळून आल्यानंतर औषधं प्रभावी आहेत का याबाबत निर्णय घेता येणं शक्य आहे. गायरा A जीन संदर्भात रेझिस्टन्स इन्फर्ड किंवा डिटेक्ट झाल्यास लिओफ्लॉक्सिसिन हे औषध प्रभावी ठरू शकणार नाही. गायरा A या जीन संदर्भात म्युटंट 3B, 3C आणि 3D यापैकी एनी म्युटंट प्रेझेंट असल्यास हाय डोस मॉक्सिफ्लॉक्सिसिन हे औषध प्रभावी ठरू शकणार नाही. गायरा B जीन संदर्भात रेझिस्टन्स इन्फर्ड किंवा डिटेक्ट झाल्यास लिओफ्लॉक्सिसिन हे औषध प्रभावी ठरू शकणार नाही, परंतु हाय डोस मॉक्सिफ्लॉक्सिसिन हे औषध प्रभावी ठरू शकेल. RRS जीन संदर्भात रेझिस्टन्स इन्फर्ड किंवा डिटेक्ट झाल्यास इंजेक्शन अमिकासिन, कॅनामायसिन, कॅप्रिओमायसिन प्रभावी ठरू शकणार नाही. EIS जीन संदर्भात रेझिस्टन्स इन्फर्ड किंवा डिटेक्ट झाल्यास इंजेक्शन कॅनामायसिन प्रभावी ठरू शकणार नाही, तथापि इंजेक्शन अमिकासिन, कॅप्रिओमायसिन प्रभावी ठरू शकेल. सेकंड लाईन LPA चे प्रकार. हाय डोस मॉक्सिफ्लॉक्सिसिन व लिव्होफ्लॉक्सिसिन या औषधास रेझिस्टन्स आढळून आला. इंजेक्शन अमिकॅसिन, कॅनामायसिन व कॅप्रिओमायसिन या औषधास रेझिस्टन्स नाही. गायरा A जीन संदर्भात एनी वाइल्ड बँड ॲब्सेंट आहे व म्युटंट बँड 3C प्रेझेंट आहे, त्यामुळे लिओफ्लॉक्सिसिन व हाय डोस मॉक्सिफ्लॉक्सिसिन ही औषधं प्रभावी ठरू शकणार नाहीत. RRS जीन संदर्भात सर्व वाइल्ड बँड प्रेझेंट व सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट असल्यामुळे इंजेक्शन अमिकासिन, कॅनामायसिन, कॅप्रिओमायसिन ही औषधं प्रभावी ठरू शकतील. EIS जीन संदर्भात सर्व वाइल्ड बँड प्रेझेंट व सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट असल्यामुळं इंजेक्शन कॅनामायसिन हे औषध प्रभावी ठरू शकेल. हाय डोस मॉक्सिफ्लॉक्सिसिन, लिव्होफ्लॉक्सिसिन, इंजेक्शन अमिकॅसिन, कॅनामायसिन, कॅप्रिओमायसिन या औषधास रेझिस्टन्स नाही. गायरा A, गायरा B जीन संदर्भात सर्व वाइल्ड बँड प्रेझेंट आहेत व सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट आहेत, त्यामुळे लिओफ्लॉक्सिसिन व हाय डोस मॉक्सिफ्लॉक्सिसिन ही औषधं प्रभावी ठरू शकतील. RRS व EIS जीन संदर्भात सर्व वाइल्ड बँड प्रेझेंट व सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट असल्यामुळे इंजेक्शन अमिकासिन, कॅनामायसिन, कॅप्रिओमायसिन ही औषधं प्रभावी ठरू शकतील. नो TOB असल्याने LC ची प्रक्रिया सुरू केली आहे. गायरा A, गायरा B, RRS, EIS व MTB संदर्भात सर्व बँड ॲब्सेंट असल्यामुळं TBचं निदान होत नाही. लिव्होफ्लॉक्सिसिन आणि इंजेक्शन कॅनामायसिन या औषधास रेझिस्टन्स आहे. अमिकॅसिन, कॅप्रिओमायसिन या औषधास रेझिस्टन्स नाही आणि हाय डोस मॉक्सिफ्लॉक्सिसिन वापरू शकतो. गायरा A जीन संदर्भात एनी वाइल्ड बँड ॲब्सेंट आहे व म्युटंट 3A प्रेझेंट आहे, त्यामुळे लिओफ्लॉक्सिसिन हे औषध प्रभावी ठरू शकणार नाही, तथापि हाय डोस मॉक्सिफ्लॉक्सिसिन हे औषध प्रभावी ठरू शकेल. RRS जीन संदर्भात सर्व वाइल्ड बँड प्रेझेंट व सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट असल्यामुळं
इंजेक्शन आमिकासिन, कॅनामायसिन, कॅप्रिओमायसिन ही औषधं प्रभावी ठरू शकतील. EIS जीन संदर्भात एनी वाईल्ड बँड ॲब्सेंट आहे व सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट आहेत. त्यामुळे इंजेक्शन कॅनामायसिन हे औषध प्रभावी ठरू शकणार नाही. तथापि इंजेक्शन आमिकासिन व कॅप्रिओमायसिन ही औषधं प्रभावी ठरू शकतील. लिव्होफ्लॉक्सिसिन आणि इंजेक्शन कॅनामायसिन या औषधास रेझिस्टन्स आहे. हाय डोस मॉक्सिफ्लॉक्सिसिन, इंजेक्शन ॲमिकॅसिन, कॅप्रिओमायसिन या औषधास रेझिस्टन्स नाही. गायरा ए जीन संदर्भात एनी वाईल्ड बँड ॲब्सेंट आहे व म्युटंट 3A प्रेझेंट आहे. त्यामुळे लिओफ्लॉक्सिसिन हे औषध प्रभावी ठरू शकणार नाही. तथापि हाय डोस मॉक्सिफ्लॉक्सिसिन हे औषध प्रभावी ठरू शकेल. RRS जीन संदर्भातील सर्व वाईल्ड बँड प्रेझेंट व सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट असल्यामुळे इंजेक्शन आमिकासिन, कॅनामायसिन, कॅप्रिओमायसिन ही औषधं प्रभावी ठरू शकतील. EIS जीन संदर्भात एनी वाईल्ड बँड ॲब्सेंट आहे व सर्व म्युटंट बँड ॲब्सेंट आहेत. त्यामुळे इंजेक्शन कॅनामायसिन हे औषध प्रभावी ठरू शकणार नाही. तथापि इंजेक्शन आमिकासिन व कॅप्रिओमायसिन ही औषधं प्रभावी ठरू शकतील. हाय डोस मॉक्सिफ्लॉक्सिसिन, लिव्होफ्लॉक्सिसिन आणि इंजेक्शन आमिकॅसिन, कॅनामायसिन, कॅप्रिओमायसिन या औषधास रेझिस्टन्स आहे. गायरा ए जीन संदर्भात एनी वाईल्ड बँड ॲब्सेंट आहे व म्युटंट 3C प्रेझेंट आहे. त्यामुळे लिओफ्लॉक्सिसिन व हाय डोस मॉक्सिफ्लॉक्सिसिन ही दोनही औषधं प्रभावी ठरू शकणार नाहीत. RRS जीन संदर्भात सर्व वाईल्ड बँड प्रेझेंट व एनी म्युटंट बँड प्रेझेंट असल्यामुळे इंजेक्शन आमिकासिन, कॅनामायसिन, कॅप्रिओमायसिन ही औषधं प्रभावी ठरू शकणार नाहीत. IRL स्तरावर करावयाची कृती. MTB आढळून आला आणि रिफॅम्पिसिन या औषधास रेझिस्टन्स आहे. सेकंड लाईन LPA साठी सॅम्पल IRL अथवा कल्चर DST लॅबला पोचल्यानंतर मायक्रोस्कोपी करण्यात येते. मायक्रोस्कोपी निगेटिव्ह आल्यास लिक्विड कल्चर करून नंतर LPA चाचणी करण्यात येते. रिफॅम्पिसिन रेझिस्टन्स डिटेक्ट झाल्यास फर्स्ट लाईन LPA, सेकंड लाईन LPA व मॉक्सिफ्लॉक्सिसिन, पायरिझिनामाइड, लिनेझोलिड, क्लोफॅझिमाइन, बिडाक्विलिन, डेलामॅनिड या औषधांची कल्चर DST ही चाचणी करण्यात येते आणि या चाचण्यांचा निष्कर्ष संबंधित संस्थांना कळवण्यात येतो. उपचार केंद्रावर करावयाची कृती. रिफॅम्पिसिन रेझिस्टन्स निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर उपचार केंद्रात काय कृती करावी? रिफॅम्पिसिन औषधास रेझिस्टन्स आल्यानंतर फर्स्ट लाईन LPA, सेकंड लाईन LPA चौथ्या अथवा 45व्या दिवसापर्यंत व तदनंतर कल्चर DST साठी 58 दिवसात निष्कर्ष प्राप्त न झाल्यास प्रयोगशाळेकडे पाठपुरावा करावा. रिफॅम्पिसिन रेझिस्टन्स बरोबर फक्त INHA किंवा कॅडजी जीन संदर्भात रेझिस्टन्स आढळून आला व फ्लुरोक्विनोलोन औषधास रेझिस्टन्स नसेल आणि रुग्ण एक्सक्लुजन क्रायटेरियातील नसेल तर त्यांना शॉर्टर ओरल रेजिमेन सुरू करावं. रिफॅम्पिसिन रेझिस्टन्स बरोबर INHA आणि कॅडजी जीन संदर्भातील रेझिस्टन्स आणि अथवा फ्लुरोक्विनोलोन औषधास रेझिस्टन्स असेल किंवा रुग्ण एक्सक्लुजन क्रायटेरियातील असेल तर त्यांना लॉंगर ओरल रेजिमेन सुरू करावं. या व्हिडिओमध्ये आपण LPA रिझल्ट इंटरप्रिटेशनची माहिती घेतली. लाईन प्रोब ॲसेचे प्रकार. फर्स्ट लाईन LPA कोणाचे करावे? फर्स्ट लाईन LPA साठी नमुन्याची वाहतूक. LPA इंटरप्रिटेशन. चाचणीच्या निष्कर्षान्वये कोणती औषधं प्रभावी आहेत? FL-LPA रिझल्टचे प्रकार. IRL स्तरावर करावयाची कृती. INH रेझिस्टन्स निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर उपचार केंद्रावर काय कृती करावी? सेकंड लाईन LPA कोणाचे करावे?
सेकंड लाईन LPA साठी नमुन्याची वाहतूक. चाचणीच्या निष्कर्षान्वये कोणती औषधं प्रभावी आहेत? सेकंड लाईन LPA रिझल्टचे प्रकार. IRL स्तरावर करावयाची कृती. उपचार केंद्रावर काय कृती करावी?